नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आलं। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेचं स्वागत केलं। दरम्यान रक्षा खडसे, गिरीश महाजन, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांसोबत संवादही साधलेला आहे। आज खूप आनंदाचा दिवस आहे की वंदे भारत ही नागपूरपासनं भुसावळ असेल, जळगाव असेल आणि पुण्यापर्यंत जाण्यासाठी डेली ट्रेन सुरू झालेली आहे दोघं बाजूने। आणि गेल्या मागच्या काही दिवसापासनं आमची सुद्धा मागणी होती की वंदे भारत ही ट्रेन आपल्या विभागातनं सुरू झाली पाहिजे, कारण की भुसावळ एक असं जंक्शन आहे की तिथे देशभरातनं सगळीकडनं ट्रेन इथून पास होतात, बरेचसे ट्रेन इथून जात असतात आणि भुसावळ एक मेन जंक्शन असल्यामुळे वंदे भारत आतापर्यंत इथे सुरू झाली नव्हती। पण आदरणीय प्रधानमंत्रीच्या नेतृत्वामध्ये आदरणीय वैष्णव साहेबांनी जी काही आम्ही व्यक्त केलेली इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसते, म्हणजे पूर्ण झालेलीच आहे। या गोष्टीचा आनंद आहे। आज वंदे भारत नागपूर टू पुणे त्या ट्रेनची सुरुवात होते। माननीय प्रधानमंत्री जे आहेत, माननीय मुख्यमंत्री जे आहेत, सर्वांनी हिरवा झेंडा दाखवून, तिची माननीय गडकरी साहेब आहेत त्यांनी हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात आज या ठिकाणी केलेली आहे। आणि आज पहिल्यांदाच ही गाडी भुसावळहून, जळगावहून पुण्याकडे जाते। मला वाटतं की देश किती वेगाने पुढे जातो आहे याचं हे उदाहरण आहे। देश अतिशय वेगाने माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली हा पुढे चाललेला आहे आणि त्याचंच एक उदाहरण आज वंदे भारत ही ट्रेन आता या ठिकाणी धावायला लागणार आहे। वंदे भारत ही वेगवेगळ्या ठिकाणून सुरू झालेली आहे आणि 100% याचा फायदा लोकांना होतोय। दुसरं म्हणजे याच्यामुळं रोडवरचं ट्रॅफिक जे आहे, ज्याला आपण ट्रॅफिक कंजेशन म्हणतो, ते ही आपली पब्लिक जर आपले युटिलिटीज सगळ्या चांगल्या झाल्या तर रोडचं ट्रॅफिक कमी होणार आहे आणि त्याचाच फायदा वंदे भारतचा नक्की होईल अशी खात्री आहे। मी पंतप्रधान मोदीजींचं आणि रेल्वे मंत्री आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।